सांगाल खरं तर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये या ठिकाणी आपण प्रवेश घेतलेला आहात. पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल? पहिली प्रतिक्रिया असे असेल की गेल्या 14-15 महिन्यापूर्वी ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून अनेक वेळा मी एक उपक्रमशील आणि नेहमी सदैव पक्षाच्या कामामध्ये कार्यरत असणारा कार्यकर्ता होतो. परंतु गेल्या 14 महिन्यात कुठलीही जबाबदारी नाही, कुठलं आंदोलन नाही, अशा अनेक अडचणी विवंचना मी जेव्हा प्रत्यक्ष बघितल्या, जेव्हा सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली, सर्वांनी सांगितलं की बाबा आपण कार्यबद्ध राहणारे लोक आहोत, आपल्याकडे एखादा काम घेऊन आला तर त्याचं काम आपल्याला करणं आपलं प्रथम कर्तव्य असतं. अशा अनेक गोष्टींचा सारासार विचार करून मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या सोबत योगायोगाने सर्व पदाधिकाऱ्यांनी होकार दिला आणि ह्या सर्व प्रक्रियेमागे माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांचं सुद्धा या प्रक्रियेमध्ये मी मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी सुद्धा होकार दिल्यानंतर त्यांच्या समवेत मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश करीत असताना खास करून विशेषतः मला जास्त आनंद असा होतोय की ज्या ज्या वेळेला मी शिंदे गटाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालो किंवा टी व्हीच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून मी जेव्हा ते बघत आलो, त्यावेळेस मला विशेषतः आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मनोगत, यांनी घेतलेले निर्णय आणि हे आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सांभाळतात, ज्या पद्धतीने त्यांच्यासाठी धावून जातात, ही सर्व प्रक्रिया मी जवळून बघितल्यानंतर मी जळगाव जिल्ह्यातील आदरणीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आणि विशेषतः कौतुक करावं असं वाटतंय की पाचोरा भडगाव मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांनी जेव्हा चाळीसगाव नगर परिषदेमध्ये अतिशय प्रभावीपणे प्रचाराचा सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या मनोगतातून ज्या पद्धतीने आपली भूमिका या ठिकाणी मांडली, या सर्व भूमिकांमुळे मी प्रभावित झालो आणि मला सुद्धा असं वाटलं की आपल्यावर सुद्धा आधारित अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना आपल्या या प्रक्रियेची ते अनेक दिवसांपासून वाट बघत होते. म्हणून मी स्वाभाविकतः हा निर्णय घेतला की आपण शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करावा. ओके, पक्ष न्याय देतील किंवा पद देतील याची शाश्वती आहे? गेल्या 20-25 वर्षापासून मी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करीत असताना पहिल्या दिवसापासून मी फक्त माझ्या कामाला महत्त्व दिलं. ज्या वेळेस मी काम सुरू केलं त्यावेळेस मला यत्किंचितही मनात कुठलंही पद किंवा मोठी सत्ता मिळेल अशी अपेक्षा नव्हती. जसं जसं मी काम करत गेलो, सुरुवात मला माझ्या ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली. ग्रामपंचायत आमच्या अनेक वर्षापासून जी ताब्यात नव्हती ती आमच्या ताब्यात मिळाली. त्यानंतर मला पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा मला वेळ आणि काम करत असताना संधी मिळाली, त्यामध्ये माझ्या जवळचे अनेक सहकारी, ज्यांना मी सरपंच बनवू शकलो, ज्यांना उपसरपंच बनवू शकलो, ज्यांना ग्रामपंचायती सदस्य म्हणून चांगल्या चांगल्या कमिट्या आपण जबाबदारीने त्यांना देऊ शकलो. यामुळे आता सुद्धा मला निश्चितच आपल्या प्रश्नाप्रमाणे माझ्या मनात 1% सुद्धा कुठलं पद मिळेल आणि कुठल्या सत्तेच्या याच्याने मी या पक्षामध्ये सहभागी झालेलो नाही. निश्चित मी जे काम करेल ते कामाची परीक्षा आणि त्या कामाचं जे काय रिझल्ट असेल ते बघून पक्षश्रेष्ठी यावर योग्य तो निर्णय घेतील. ओके, खरं तर येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी आपली रणनीती किंवा पुढील भूमिका कशी असणार आहे? निश्चितच माझा गेल्या 2 ते 3 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकींचा मला पूर्ण अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी ज्या ज्या वेळेला चाळीसगाव विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी घेतलेली आहे, त्या वेळेला निश्चितच मोठ्या प्रमाणात ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षाला मी अतिशय मोठं यश मिळवून देण्यामध्ये माझा सुद्धा एक खारीचा वाटा होता. आणि तीच प्रक्रिया आता सुद्धा येणाऱ्या जी कोणती निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायती असतील किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्या असतील, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मी सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जीवावर
समर्थपणे पार पाडण्याचा माझा मनोदय असणार आहे.